हाय फ्रेंड्स, तर आज आपण आलो आहे कबाना रिसॉर्ट मुळशी येथे. पवना लेक जो एरिया आहे तिथे. तर तुम्हाला या रिसॉर्टचा आज मी रिव्ह्यू देणार आहे. एंडपर्यंत नक्की बघा. एकदम जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे अबाउट लोकेशन, फूड, रूम्स कशा आहेत, प्राइजेस काय आहे, एव्हरीथिंग. तर पहिले तर मी तुम्हाला या रिसॉर्ट थ्रू फिरवते. तर नाव आहे कबाना. अतिशय म्हणजे जो स्पॉट आहे ज्या ठिकाणी त्यांनी ते रिसॉर्ट उभं केलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण ते ती जी नदी आहे समोर, मुळशीला जी नदी वाहते आहे त्याचा व्ह्यू मिळतो, विच इज ऑसम. नदीवरून थंडगार वारे वाहत राहतात आणि जे रिलॅक्सेशन वाटतं तिकडे बसल्यानंतर. आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि खूपच छान वाटतं. तर ते म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप आम्हाला आवडलं. म्हणजे निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत रिसॉर्टला 100% मार्क्स आहेत. तिकडे स्विमिंग पूल दिला आहे. स्विमिंग पूलमध्ये तुम्ही पोहू शकता. ते लोक त्यांच्याकडे चांगले स्पीकर्स आहेत, खूप चांगल्या क्वालिटीचे. तर खूप छान गाणी वगैरे लावून ते एकदम माहोल क्रिएट करतात. तर त्या माहोलमध्ये नदीवरून थंडगार वारा वाहतो आहे आणि आपण स्विमिंग पूलच्या पाण्यात मस्त डुंबतो आहे आणि छान गाणी ऐकतो आहे. सो दॅट फिलिंग इज टोटली ऑसम. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं त्या दृष्टीने. आणि खूप ट्रँक्विल शांतता आहे. आजूबाजूला कुठे गडबड गोंगाट नाही, तुम्हाला गाड्यांचे आवाज येणार नाहीत. त्यामुळे एकदम जेन्युइनली मनाला रिलॅक्स करायचं असेल, शांततेचा अनुभव करायचा असेल, नीरव शांततेचा, तर यू कॅन रिअली गो हिअर. आपण जसं त्यांना सांगू की तुम्हाला जी आवडतील ती गाणी लावा. जस्ट इमॅजिन की छान आपण असं खुर्चीवरती बसलो आहे किंवा स्विमिंग पूलमध्ये बसलो आहे, समोर सुंदर नदी आहे, गार वारा वाहतोय आणि आपण आपली आवडती गाणी ऐकतोय. सो दॅट फिलिंग वॉज टोटली ऑसम. आम्ही त्या हिशोबाने खूपच एन्जॉय केलं. सो आम्ही गेलो होतो ते मार्चच्या महिन्यामध्ये अँड आय इमॅजिन की पावसाळ्यामध्ये दिस व्ह्यू वूड बी सुपर ऑसम. सो तुम्ही जर ट्रिप प्लॅन करत असाल तर पावसाळ्याच्या स्टार्टिंगला किंवा पावसाळ्यामध्ये करा, अजून हिरवगार दिसेल. तर इथे जे बसून त्यांचं हे डायनिंग एरिया आहे, तर इथे बसून नदीचा गार वारा येतो आणि तो हा व्ह्यू बघत जेवणाची मजा पण एकदमच सुंदर होती. आणि जेवण खूप फक्कड आहे. जेवण यांनी खूपच सुंदर जेवण बनवलं होतं, जे शेफ आहेत त्यांचे. पण बाकी स्वच्छतेच्या बाबतीतला रिव्ह्यू मी तुम्हाला देते. आणि जेवण खूप कॉस्टली पण आहे जरा इथे. आणि काय, एकदा तुम्ही वरती आलं, हे इट इज क्वाईट फार फ्रॉम द मेन सिटी ॲज सच. तर तुम्ही इथून परत खाली उतरून नाही जेवू शकत. सो जेवण तुम्हाला या रेस्टॉरंट इथेच करायचं आहे रिसॉर्टमध्ये. आधी तुम्हाला ऑर्डर देऊन ठेवावी लागते, कारण ते तिथेच जसं ऑर्डरप्रमाणे ते फ्रेश बनवून देतात. सो जेवणाची चव उत्तम आहे, तुम्हाला फ्रेश बनवून मिळतो. हे 2 प्लस पॉईंट आहेत. इंडोर गेम्स वगैरे त्यांनी सांगितले आहेत, बट फ्रँकली स्पीकिंग इंडोर गेमची हालत काही एवढी चांगली नाही आहे. मोस्ट ऑफ द स्टाफ जो इथे आहे तो नेपाळी किंवा ओडिशावरून आलेला किंवा असं आहे. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं आपलं बोलणं समजायला पण त्रास होतो, पण दे आर ऑल हेल्पफुल. तर इथे हा स्विमिंग पूलमध्ये डोंबत तो हे आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 2-3 तास आम्ही सगळेजणं स्विमिंग पूलमध्येच होतो. आणि दॅट तुम्ही बघता की झाडांची पानं किती हलत आहेत. तसं गार वारा सुटला होता, नदीवरून येत होता आणि त्यात स्विमिंग पूलचं थंडगार पाणी. आणि संध्याकाळ झाली, जेव्हा तो संध्याकाळपासून तो रात्र होण्याचा जो वेळ असतो, दॅट इज द बेस्ट टाईम टू बी हिअर. म्हणजे असं आहे की तुम्ही या लोकेशनशिवाय दुसरीकडे राहूच नाही असं तिकडे गेल्यानंतर वाटतं. संध्याकाळ जेव्हा होत होती तेव्हा तुम्ही बघू शकताय की इतकं ब्युटिफुल वाटत होतं. म्हणजे दॅट फिलिंग हॅज टू बी एक्सपिरियन्स. ते मी सांगू नाही शकत. तर त्याच्यासाठी इथे नक्कीच गेलं पाहिजे. जेव्हा लाईट लागले होते, सूर्य अस्ताला जात होता, गार वारा वाहत होता, तर आणि अमेझिंग त्यांनी शांत गाणी लावली होती. त्यामुळे ते खूपच सुंदर त्याचा व्ह्यू वाटत होता. संध्याकाळच्या वेळेला खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं. आणि रात्र झाली की ह्यांनी जे लाईटिंग केलं आहे त्या लाईटिंगमुळे रिसॉर्ट अजून उठून दिसतो. बघता तुम्ही की वरती जे रूम्स आहेत त्यांना छान लाईटिंग केली. आणि हे असं इथे एक टेंट बनवला आहे. सो कोणाचं बड्डे असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल तर ते तिकडे केक अरेंज करून देतात आणि ते तिकडे बसून कापायचं. दॅट वॉज ऑल्सो अ व्हेरी गुड मोमेंट दॅट वी हॅड. सो टोटल इथे 4 रूम्स आहेत आणि खाली जी जागा दिसते तिथे टेंट्स पण टाकू शकतात. त्याच्याप्रमाणे बाकीच्या पण फॅमिलीज आल्या होत्या, पण तरी पण काय फार गोंधळ नाही होत. जास्तीत जास्त 5 ते 6 फॅमिलीज अकोमोडेट होतात. त्यामुळे आपल्यासाठीच ते पूर्ण रिसॉर्ट आहे असं वाटतं आणि त्याच्यामुळे
आपल्याला खरंच छान वाटतं. आणि आम्ही तिकडे आलेल्या सगळ्यांचीच आमची छान मैत्री झाली. आणि हा जो मुलगा होता याने आम्हाला छान व्हिडिओज वगैरे लावून दिले होते. सो रात्रीचा आम्ही स्ट्रोल घेतला आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की रात्रीचं आम्हाला कॅम्प फायर करायचं आहे. त्याच्याप्रमाणे त्यांनी सगळ्याच जे राहणारे होते त्यांना एकत्र तिकडे बोलवलं आणि आमच्यासाठी छान कॅम्प फायर अरेंज करून दिलं. सो दॅट वॉज अ नाईट टू रिमेंबर फॉर अस. कारण कर्मधर्म योग संयोगाने जे आमच्या बाजूचे म्हणजे जे लोक तिकडे आले होते त्याच्यातले 2 जण उत्तम गाणारे होते, 1 जण पोएट होता, 1 जण शायर होता, एकांचा ॲनिव्हर्सरी होती. सो कॅम्प फायरला बसून रात्रीच्या वेळेला नीरव शांततेमध्ये आम्ही खूप सुंदर एन्जॉय केलं की कॅम्प फायर केलं, गाणी म्हटली, डान्स केला. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ओव्हरऑल. जर तुम्ही मोठी फॅमिली असेल तरी तसं गेलात आणि असं एन्जॉय केलं, इट इज लाईक की रात्रीच्या वेळेला फुल कट ऑफ आहे, आजूबाजूला कोणीच नाही, नीरव शांतता. आता मी तुम्हाला रूम्स दाखवते. हे 4 रूम्स आहेत. ही रूमचं भाडं आहे 6,000 रुपये आणि जेन्युअनली 6,000 रुपयाच्या प्रमाणे काही रूमची क्वालिटी नव्हती. सो स्वच्छता वॉज ओके. आय मीन इट वॉज नॉट प्रॉपरली केप्ट. आणि स्विमिंग पूल आहे म्हटल्यावर त्यांनी हँगर्स द्यायला पाहिजे किंवा कपडे वाळत घालायला काहीतरी द्यायला पाहिजे, ते त्यांनी प्रोव्हाइड नव्हतं केलं. रूममध्ये बराच कचरा होता, AC नीट चालत नव्हता, ACचा फ्लॅपसुद्धा नीट मूव्ह होत नव्हता. आणि त्यांनी इथे कपाट दिलं आहे ठेवायला आपल्याला वस्तू, पण कपाटामध्ये एकही हँगर नाही आहे. सो तुमचे कपडे ओले झाल्यानंतर तुम्हाला फक्त बाहेर ते वाळत घालणं, खुर्च्या ठेवून, याच्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही आहे. हा मिरर खूप सुंदर होता. त्यांनी मिरर दिला, त्या मिररला सेल्फ लाईटिंग आहे. तो इट वॉज लुकिंग व्हेरी नाईस. तो छान वाटत होता या मिररमध्ये. आणि आम्हाला आवडला, हा मिरर आवडला. बाकी रूम काही आम्हाला फारशी आवडली नाही कॉस्टच्या मानाने. बाथरूम वॉज ओके. बाथरूम ॲक्सेसरीज त्यांनी सगळ्या प्रोव्हाइड केल्या होत्या, पण म्हणजे ठीक आहे. जी बकेट दिली होती किंवा जे मग दिलं होतं ते काही इतकं फार क्लीन आम्हाला वाटलं नाही. सो मी म्हणेल की निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने किंवा रिलॅक्सेशनच्या दृष्टीने 100पैकी 100 मार्क आहे, पण रूम्स आर नॉट दॅट क्लीन. हे आपण बघतो इथून वरतून, हा वरचा लेअर म्हणजे हे असं लेयर्समध्ये आहे. सो देर आर 3 लेयर्स टू दिस रिसॉर्ट. आणि अशा इथे 4 रूम्स आहेत. 1 रूम वेगळी आहे आणि 3 रूम अशा एकत्र आहेत. सो आता हे वॉशरूम्स मी दाखवते आहे. सो वॉशरूम्स आर ओके. क्लीनलीनेस इज ऑल्सो ओके, म्हणजे यथातथा, फार पण खराब नाही पण अगदी टू क्लीन पण नाही आहे. ह्या ज्या मधल्या 2 रूम्स आहेत त्या मधल्या 2 रूम थोड्या जास्त मोठ्या आहेत. तिकडे एक एक्स्ट्रा बेड आहे आणि अजून एक लहान रूम तिकडे कॉर्नरला आहे. या कॉर्नरच्या रूमचा व्ह्यू अजून छान आहे. इकडे चेअर्स टाकून बाहेर बसलं तर तुम्हाला फुल ऑलमोस्ट 270 डिग्रीचा व्ह्यू मिळतो. सो दॅट वॉज एकदम अमेझिंग. दिस व्ह्यू वॉज रिअली ऑसम. बघू शकतोय नदीचं शांत पात्र आणि इथून पूर्ण खाली बघितलं तर रिसॉर्टचा पण व्ह्यू दिसतो आहे. इथून असं खाली हे रूमच्या लेवल्समधनं आपण खाली उतरून आलं की मध्ये त्यांनी एक असंच एक लेवल केली आहे जिकडे फक्त झाडं वगैरे लावली आहेत. तिथून आपण खाली उतरलं की खाली त्यांचा डायनिंग एरिया आहे आणि स्विमिंग पूल एरिया आहे. समोर आपल्याला डायनिंग एरिया दिसतोय. इथे ह्यांचा इंडोर गेम्सचा सेक्शन आहे. इंडोर गेम्सची पूर्णपणे वाट लागली, म्हणजे ते फक्त बोलण्यासाठीच आहे. बॅडमिंटनच्या रॅकेट वगैरे काही चांगल्या नाही आहेत. ते जो नेमचं पण आहे म्हणजे काही गेम्स वगैरे असं काही फारसं म्हणजे ओके आहे. नथिंग वॉज वर्किंग क्वाईट वेल. पण फ्रँकली स्पीकिंग इकडे नुसतं बसून रिलॅक्स करणं किंवा तुमची मोठी फॅमिली असेल तर एकत्र मजा करणं ह्याच्यातच खरी एन्जॉयमेंट आहे इकडची. हे किचन आहे जे अजिबात स्वच्छ नव्हतं. सो थोडंफार तुम्हाला जर स्वच्छता इग्नोर करता आली तर तुम्ही ते खूप एन्जॉय कराल. एस्पेशली जर फ्रेंड्सचा ग्रुप असेल तर जास्त एन्जॉयबल आहे हे. बट अगेन आय विल टेल की जेवण खूप कॉस्टली आणि तुम्हाला काही पर्याय नाही. खाली जाऊन परत तुम्ही जेवू नाही शकत, तर तुम्हाला इथेच जेवण करायला लागतं. बट टेस्ट वॉज टू गुड. आणि नजारे म्हणजे इकडचे 100पैकी 100 मार्क जी नॅचरल ब्युटी आहे
त्याला आहेत. पण बाकी जे आहे कॉस्टच्या मानाने 6,000च्या मध्ये फक्त ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. ब्रेकफास्ट वॉज ओके. तो पण त्यांनी फ्रेश प्रिपेअर करून दिला. पण खूप व्हरायटी नाही आहे, तुम्हाला खूप लिमिटेड गोष्टी मिळतात ब्रेकफास्टला. आणि स्टाफ वॉज कर्टस इनफ, बट क्लीनलीनेस अँड हायजीन इज अन इशू. बट अगेन जर तुम्ही ते ओव्हरलुक करून जर व्ह्यूजकडे बघू शकत असाल तर दिस प्लेस इज रिअली ऑसम फॉर रिलॅक्सिंग. म्हणजे आमच्यासाठी हे 2 दिवस कम्प्लिटली रिफ्रेशिंग होते हे. सो ओव्हरऑल तुम्हाला आमचा रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि जर इथे गेलात तुम्ही तर तुमचे पण व्ह्यूज शेअर करा. तुम्हाला एकदम रिलॅक्स असा विकेंड हवा असेल आणि एकदम शांततेमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा असेल तर ही जागा नक्कीच खूप सुंदर आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.